आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये आज संतापलेला शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली आल्याने संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याला किलोमागे अवघा 7 ते 8 रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून आपला निषेध नोंदवला होता. मात्र तरीही दरात सुधारणा होत नसल्याने संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. एकीकडे बदलत्या हवामानामुळे कांद्याचे उत्पादन घटले तर दुसरीकडे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा विकायचा की रस्त्यावर फेकायचा, आम्ही जगायचं की मरायचं असा अर्थ सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याला तातडीने हमीभाव द्यावा आणि तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या आंदोलक शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लासलगाव परिसरात तणावाचे वातावरण असून आता शासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.